हरे कृष्ण सभी वंदे भी हमें भगवत गीता नु एक गीता अभियान करता छे तेनामां दररोज एक एकटावनना घर में भगवत गीतानु एक अध्यायनु पठण आणि तेनो अर्थ देखानो प्रयत्न करता लगा छे। ते प्रकार आज दूसरो दिवस रेणुका पवार अक्कांतोन घर में करता लगा छे। काल ध्यान श्लोकनु हूँ आज पहलो अध्याय। आजनु अध्यायनु नाव छे अर्जुन विषाद योग। ह्या आता युद्ध अनिवार्य ही बटी छे, युद्ध करनु छे। पांडवनु आणि कौरवनु युद्ध चालू होतु छे। आई युद्ध खा होतु छे कुरुक्षेत्र होतु छे। तई कुरुक्षेत्र कैसु धर्म क्षेत्र छे। तई ह्या ऐसा पूर्वज निर्माण करेला क्षेत्र एक रणरंग ही बटीचा छे। ह्या धृतराष्ट्र सामान्य व्यक्ति नमे, धृतराष्ट्र व्यासपुत्र भी होय। तैसा धृतराष्ट्र ने रणरंग ने तर आव्हान साध्य नहीं आणि अंध नेत्रहीन धृतराष्ट्र, तैसा नेत्रहीन धृतराष्ट्र ने व्यास महर्षि बोले छे तूने हाउ दिव्य दृष्टि दूच, तू यहाँ का चलेलू सभी भी देखू तरह कहीं बोली करना। ह्या धृतराष्ट्र ने गोत्तु था धृतराष्ट्रना लेकरू विजय होता नहीं कवानु गॅरंटी होतो। तवडू एकत नमे विजय होता नहीं संगाट ते सभी लेकरूवन्नु अंत्य भी होच कवानु एक कट्टू सत्य काचे। तई कळी गई तो धृतराष्ट्र ने द्रौपदीन ते वस्त्रहरण करान प्रयत्न करेल तवा। तो हिकन ह्या धृतराष्ट्र दिव्य दृष्टि ना कैकम बोला छे। तवा वेदव्यास दिव्य दृष्टि संजय ने देवान बोले छे। संजयवर धृतराष्ट्रनु लई भरोसो। आता कोणतर आता हमने नंबिके असेलावरनं वात मात्र हमें ऐकत नाही, तो उगानुगुच्या सभ्यवरनं वात हमें ऐकता नाही। अय्या तू बोलतो कानु का भरोसो कैकम बोला की नाही। तो ह्या संजयवर धृतराष्ट्रने लई भरोसो। तिनासाठी तई दिव्य दृष्टि मने नको मार लेकरूवरनु एक दिस खेळेलू देख्यो नहीं, मट्टा हेलू देख्यो नहीं, एक छंद हो का भी देख्योत नहीं, लेकरूवरना मोंडा भी देखेल नहीं। लास्ट ने जाता दिव्य दृष्टि लिखन सभी लेकरू मरते देखनु पड़े। तई भी था रणरंग मनी रणरंगम कोणता इनाम कऊ मरज की बोला नव्हतो नाही तसू भयानक तिनासाठी तैसू सभी भी देखासाठी आई दिव्य दृष्टि कसान मने ना कैकम बोला शकतर। धृतराष्ट्र ने गॅरंटी होतू तिना लेकरू कोण भी उरतात नाही कवानु। ह्या आई पहिलू श्लोकच एवढू अर्थ छे तिनाम एक एकटा बोलाच तुम्ही पहिला श्लोकनु एक अर्थ पूर्ण अर्थ करली छोडो तुम्ही उरेल भगवत गीता भी का वाचन नको कैकम बोलायचं नाही। तवडू ह्या अर्थपूर्ण आई श्लोक मात्र हाउ ह्या तुमने तवडू मला विवर करीकन बोलान बहुतेक साध्य नहीं। तो इकन हुई नाम जरा तुमने सूक्ष्म जरा विषय काशे ते तवडूच कळवश। ह्या आता हमी एक सहजती एक देख्या कतर धृतराष्ट्र विचारच पहिला श्लोकमच संजयने विचारच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय। ह्या धर्मक्षेत्र कवाना कुरुक्षेत्रम मारा लेकरू मामका आणि पांडव पांडुना लेकरू का करताच ह्या युद्धभूमीना येलुत्तर युद्ध करासाठी आता तैसू ह्या अजून का करतात ते कवाना एक अनुमान संशयमचे धृतराष्ट्र कतर। आता आम्ही आता सहजता एक मार्केटने गेलता कोणतर भेट्या कतर
का बाई मार्केटने याक का कैकम बोलाश. गुडीन खातर गेल तर भेट्या का का बाई गुढीनं याक का कैकम बोलाश. ती आयेलूच गुढी नसच आणि आम्ही विचाराच्या गुढीनं याक काकन. ती आयेलूच मार्केटने असच आणि आम्ही विचाराच्या मार्केटने याक काकन. हे आता हे सगळी जण युद्ध करा रणरंगने आयेलूच युद्ध करासाठी आणि ह्या धृतराष्ट्र विचारत ते का करताच काय काम बोली का तर धृतराष्ट्र लई शाणो, लई ज्ञानी धृतराष्ट्रने एक खात आहे आशा किरण एक युद्ध व्हान नाही बहुतेक कवानो. तिने बी एक कारण છે કતર था कुरुक्षेत्र कवानु तवनु पूर्वजवन्नु स्थानत आहे, पवित्र स्थानत आहे. ते स्थानम गयल तवा कैसा भी दुष्ट बुद्धीवाला गया तर भी ते क्षेत्रम तवनु बुद्धी जरा स्थिमितम असच. अधर्मनु करताने कवानु एक भरोसो धृतराष्ट्रने तो हिकन तिना लेकरू तर का सुधरान साध्य नाही. अर्जुन सरकावन्ने पांडव सरका यो नहीं बा तुम्ही कौतर का असो हमने युद्ध करानु मन नहीं. तुम्हारा पुरतान तुम्ही असो हमार पुरतान हमें असाच. तुम्हारू राज्य भी नको तुम्ही भी नको का भी नको कैकन बोलिकन जाच का के कवानु एक आशा धृतराष्ट्रने तऊ इकन विचारच्या धृतराष्ट्र मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. संजय देख भडक्कन ये था का बोलतात ते का करतात ते देख था कैकन. ह्या संजयकडे ऐसू दिव्य दृष्टीचे व्हिडिओ कॉल करत था संजय व्हिडिओ कॉल करीकन था सब्बी काका होतूच कवानु देखच. निस्तू हमें व्हिडिओ कॉल कर्या तर हुनुस तसा देश हम बटन देता संगाट मोंडू देखसा वातो करसा मात्र मन्नम का चलीच कवानु कोने खावी कळतू नाही. ह्या संजयने कोना मन्नम का चलीच ते कोण मन्नम का विचार करताच कवानु सहित ह्या संजय बोलाच. अगर तुम्ही ऐकता जाओ तवच ते हेऊ विचार कर्या ते तऊ समजता था ते हेऊ समजता था. ह्या आगळ संजय बोलाच अजून तैसू दृष्टी ह्या संजयने आयेलू छे. तो ही कन्यात येता पांडवने आणि मन बदलशी का की कवानु एक आशा ती ह्या विचारच. ह्या आई धृतराष्ट्रनु एक मोह पुत्रमोह पांडूच सब्बी युद्ध करीकन सब्बीकडची दोचीकन लायलू संपत्त आहे. धृतराष्ट्र खरू था राजो नमे. हे आता धृतराष्ट्रना नंतर राजो होणारो दुर्योधन. धृतराष्ट्र नेपमात्र था राजो छे आडळित सभी दुर्योधननु छे. आता ह्या पांडू तर नाही पांडूना लेकरू अयाच का तर पांडू राजो होता ते आता तवना लेकरू अयाक तर न्यायना प्रकार पांडूना पुत्र राजो होनो. आता ह्या ते लेकरू ह्या अयाच तर ते पांडू पुत्र राजो होत तो कवाना एक द्वेषती ह्या धृतराष्ट्रनु ऐसा बी खेळत आहे. धृतराष्ट्र ती बी दुर्योधननु सभी खेळत आहे. धृतराष्ट्र पाप का भी नाही पुत्र मोह मग गप्प बटेल सीता पुत्र कहू बोलत तो ऐकच यो कातर बोला तर मार बेटा लय त्रास हो काकी कातर बोला तर मार बेटो जून कातर करले काकी हे समजी का ना बेटो कहू बोलेल तो ऐकतो बटेल आलो निस्तू धृतराष्ट्र. तैसू ह्या तै तवनुच संपत्तम ते राज्य आडळित खा करक्की कैकम बोली कन तवनेच एक वनवासनी धाडान प्रयत्न करत ते आता ह्या दुर्योधन. पांडुराजो सब्बी युद्ध करी कन सब्बीकडनु संपत्त लिकनयो संपत्त लियकन ऐकन युद्ध करीकन लय दणू हुच कैकन बोली कन विश्रामासाठी कैकन वनविहारने गया वन विश्राम लेवान कैकन था धाट्टा वयसमच पांडुराजानु देह अंत्य ही गई. आता ह्या ऐसा धर्मक्षेत्रम तिथं तसा ज्ञानीना पांडूना लेकरू एक ज्ञान ती का तर युद्ध नको कचका की कवानो एक आशा मात्र ह्या तव नाही होतो ताई. ह्या एक आता भैबंधो युद्ध एक गुरु शिष्यवन्नी युद्ध ह्या आता आहे का तर द्रोणाचार्य गुरु अर्जुन शिष्य ह्या तैसू या गुरु शिष्यनु युद्ध चलीचत ह्या. तो ह्या आता ये युद्ध
था आयेलो आला सभी जना भी एक युद्ध करानु कई कम बोली कन ठरे कन याच अर्जुन ने लई रोष होतो युद्ध करनुच कवानु तवा था सभी वन्ने एकदा देखच का करता कहीं चलतो ह्या फर्स्ट कतर संजय विचारता बच था आणि का करताच केल तो आता संजय बोलच दुर्योधन द्रोणाचार्यकडे गैकन वातो करत तिची द्रोणाचार्यने द्रोणाचार्यने दुर्योधन गैकन बोलत तिची देखो था तुम्हारा प्रिय शिष्य ना लेकरू तुम्हारा प्रिय शिष्य सभी भी व्यूह रचना कव करायचं का तर था ते सभी लय शिस्तबद्ध व्यूह रचना करायचा पांडव लोक पांडवांनु योन रचनाच तर होतो त्याचं शिस्तबद्ध होतो कौरवांनु तो नाही होतो त्याचा व्यूह रचना कर्यात देखो ह्या आणि एक हमी लक्ष दिकन देखनू ह्या पांडव सैन्य कैकन ह्या कैकन बोलच खरू कथा तर ह्या नाही होतो कौरव सैन्य ह्या होतो पांडव सैन्य था दूर होतो तय मात्र दुर्योधनने कवाडाचे ह्याच येत पांडव सैन्य ह्या पांडव सैन्य मग कवडू छंद व्यूह रचना करायचं था कोणकोणचे शूर वीर सभी जन देखो था दुर्योधन एक एकटावरना नाव बोलच विक्रांत युधामन्य उत्तमौज द्रौपदीला सब्बी बेटावरना नाव बोलच सौभद्रे कतर अभिमन्यून नाव बोलच सब्बीवरना नाव बोलच पासत तिने तेवढं समाधान होतो नाही हमारकडे भी का कम नाही कारण अपना सैन्य मसेला सब्बी लोकवरना नाव बोलच सब्बी नावों का की दोन्ही सैन्यमना बोलच मात्र ह्या दुर्योधन करेलू एक चूक का कतर था पांडव सैन्य मसेला अर्जुनना सारथी श्रीकृष्णनु नाम दुर्योधन बोलतोत नाही तवना संगाट स्वतः भगवान छे था के कना दुर्योधन बोल्यो नहीं छे हूँ छोड़ो था भगवान दिसो नहीं तिने अहंकारम भगवान भी दिसतो नाही था तई तिनासाठी था देकडायला अहंकाराचे था तुने भगवान सुद्धा दिसतो नाही काही काम बोले का ना जान दे अपना सैन्य मग सब्बीवरना नाव बोलच स्वतः ह्या मारा सैन्यने हौच नुसतं सो वीर शूर छे हौ छे ह्या काही काम बोली का ना आपणू नाव भी बोल्यो नाही छ मनुष्यने अहंकार ऐकतर ना देव भी दिसतो ना तिनू एक स्थानमान काचे कत्ते भी कळतो नाही ह्या खर्रू कतर दुर्योधनना एक अहंकारतीचं युद्ध हेलू एक ह्या जरा दुर्योधन ಹೊಂದಿ ಲೆವಾನು ದೇಖ್ಯೋ ಅस्तो ಚಿತ್ರ ಆ युद्ध होतो नाही तो था आई पांडवांनी ते राज्य देवा ना काही का बोलेलं नाही ह्या आई युद्ध होतोच तो ह्या ह्या आवाच दुर्योधन भीष्माचार्यने लई एक कीळती वातो करस बुड्डो ही गयो त्यो तिना हत्ती का युद्ध करान होच तिने सैन्यनु नायकत्व द्या असत था तो ही कन यो भीष्माचार्य तर बुड्डा ही गयाच कतर अर्थ तवने पांडवर लई प्रीत असत था पांडवनावर प्रीत छे हमार संगाट ने अपमात्र ने युद्ध ने उभर्यो छे कवानु एक भाव दुर्योधननु तो ही कन्या यो बुड्डो होच हमें तवने रक्षा करनू तवने हमें जतन करनू तवने चारी करती भी हमें रक्षा करनू काही कम बोली कन ह्या बोलत तिचे ते भीष्माचार्यने कळत आता दुर्योधन कौ टोची कन वातो करतोच काही कम बोली कन तेव्हा भीष्माचार्य का करच हो बुड्डो हो तर भी मारा मदमेनु शक्ति का कम नहीं काही कम बोली कन जोर शंखनाद करच तै ध्वनी कौ होतो सिंह गर्जनाने होतो तै सुजोर सिंहनाद करच तास जोर शंखनाद करता मच ह्या पांडवना सभी जन समजे वो युद्ध प्रारंभ व्हासाठी शंखनाद फुकता काकी कन समजी कन तवनाकडनं बी एक एकटा क्रमबद्ध शंखनाद करता कृष्ण परमात्मा अर्जुन युधिष्ठिर भीम नकुल सहदेव सब्बी जन भी एक एकटावन्न होता एकटा क्रमबद्धती करायचं सब्बी द्रौपदीना लेकरू सुभद्रानो बेटो अभिमन्यू ह्या एक एकटा क्रमबद्धती सिंह शंखनाद करायचं ह्या
ಭೀಷ್ಮ ಪಿತಾಮಹನು ಶಂಕನಾದ ಸಿಂಹಗರ್ಜನನೆ ಹೊತ್ತು मात्र ह्या पांडवांनो क्रमबद्ध होतो. पांडव सभी जण शंखनाद कर्यातो का बोलिकन तिकडे कौरवाला शंखनाद करांजाचं तनु क्रमबद्ध बी असतो नाही तिनाम एक का बी ऐ बी असतो नाही तनु तनु नाद ऐक्या तर एक कर्कश असता ऐकानं चुवट असतो नाही तर कर्कश असच तर सुशिव शंखनाद था पांडवांकडनं कौरवांकडनं करायचं. दोन्हीವನ್ನು युद्धाचा प्रारंभ व्हांचे अर्जुनने भी जरा एक मन असंच मारा हमार सरका शूरवीरवरना संगाट कोण युद्ध कराण्याच देखा जरा काही का बोलिकन था अर्जुन कृष्णने बोलच सारथी तो आणि कृष्ण अर्जुननो बोलच अर्जुन कृष्णने बोलच हमार सरका शूरवरना संगाट युद्ध करानं संबरना पार्टीम संबरना विरोध पक्षम कोण कोण याचकावानु देकांचे म्हणे जरा हमारू रथ दोन्ही सैन्यना मदमट्टम जर लिखंजा देखू छवतवने कश ह्या जरा ऐना ह्या अर्जुनने जरा अहंकार श्रेष्ठ शे कवानु वीर शे कवानु एक ह्या कृष्ण बी आईच एक संदर्भन वाट देखती होतो. हां होय बा बल्ली जेवतुने दोन्ही सैन्यना मदमट्टम बल्ली जेवच आ ह्या काही कंबोलिकन कृष्ण का करच दुर्योधन दुःशासन संबर बल्ली गैकन रथ उबराडता नाही था कृष्ण का करच भीष्म पितामह द्रोणाचार्य कृपाचार्य खासच थाली गैकन रथने उबराडच था रथ हुबराडे पासत्ती एक क्षण अर्जुन देखच कोण कोणचे संबर युद्ध करानं भीष्म पितामह द्रोणाचार्य कृपाचार्य आणि तो सभी बंधु ಬಳಗ ये सभी देखिकन अर्जुनने काय एक युद्ध करनुकवानु उत्साह होतो काय एक रोषती अयो तो अर्जुन युद्ध करानं तै पूरा अर्जुनने युद्ध करनुकवानु एक का एक असच पूरा उतरी गई छोड़त पूरा उतरिकन था ह्यो अवच अर्जुननु परिस्थिती हवता युद्ध करिकन यवने सब्बीवन्ने मारनु भीष्म पितामहन मारनु का तर भीष्म पितामह अर्जुन बाळ असेल तेव्हा मांडीवर बल्ली बटीकन जुमाडिकन अर्जुनने खेळाडिकन अर्जुनने मांडीवर